माझे नाव समीक्षा बापूदादा. मी इयत्ता 7वी शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्रशाला वडगाव सिद्धेश्वर आबासाहेब घावटे लिखित दीड शाणा या पुस्तकातील मी तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवणार आहे. या गोष्टीचे नाव बाबांसाठी भाकरी. सरू नावाची एक मुलगी होती. तिला एक भाऊ होता. त्याचं नाव होतं बाळू. सरूचे बाबा आणि आई रोज मजुरी करायचे. त्यांची खूप गरिबी होती. त्यांना राहायला घरही नव्हतं. ते गावाच्या कडेला एका छोट्याशा झोपडीत राहायचे. सरूच्या बाबांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे ते कामाला कधी जायचे तर कधी नाही. आईच्या एकटीच्या रोजगारावरच घर भागवावं लागायचं. मुलांचा शिक्षणाचा खर्च, घर खर्च, शिवाय बाबांचे व्यसन, त्यामुळे खूपच ओढताण व्हायची. एके दिवशी सरूची आई नुकतीच कामावरून घरी परत आली होती. हातपाय धुवून चहा घेत होती. सरू आणि तिचा दादा अभ्यास करत बसले होते. तेवढ्यात तिचे बाबा घरी आल्यावर ते आईला कामाचे पैसे मागू लागले. घरी धान्य आणायचं होतं. किराणा माल संपला होता. सरूची परीक्षा फी भरायची होती. एवढ्या सगळ्या गोष्टीला एकटीचा रोजगार कसा पुरणार? त्यात तिच्या बाबाचं हे असं वागणं. सरूची आई तिच्या बाबांना समजवत होती, लेकरं उपाशी आहेत, त्यांना खायला काहीतरी आणू द्या. पण तिचे बाबा ऐकायला तयार नव्हते. त्यांना पैसे हवे होते, तेही दारू प्यायला. सरूची आई काही पैसे देईन तेव्हा त्यांना खूप राग आला. त्यांनी सरूच्या आईला बेदाम मारले. सरू मध्ये पडली. तिचा दादाही त्यांनी विनंती करत होता, रडत होता, पण बाबांना काही ऐकले नाही. शेवटी शेजारचे काका आले आणि सरूच्या बाबांना बाहेर घेऊन गेले. सरूला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. आईची खुशी शिरून ती खूप वेळ रडत होती. तिचा दादाही रडत होता आणि आपल्या पोरांना कंटाळून आईही रडत होती. रडून रडून सगळे उपाशी झोपले. कोणीही काही खाल्लं नाही. रात्री लेकरं उपाशी झोपली. याचं सरूच्या आईला खूप वाईट वाटलं. ती सकाळी लवकर उठली, सडा सारवण केलं, भांडीकोंडी केली, अंघोळ केली. सारं आवरून तिनं दुकानात जाऊन ज्वारी आणली, दळण केलं, गिरणीत जाऊन ज्वारी दळून आणली, स्वयंपाक केला, मुलांना जेवू घातलं आणि एका चिरकुटात चटणी भाकर बांधली आणि कामाला निघून गेली. तिचे बाबा सकाळी उशिरा आले. त्यांनी थंड पाण्याने अंघोळ केली. चुलीवरचं पातेलं उघडून पाहिलं. त्यात चहाही नव्हता, दूधही नव्हतं. थोडा वेळ समोरच्या अंगणात बसले. सरूला आणि बाळूलाही ते काही बोलत नव्हते. बराच वेळ ते तसेच बसून होते. त्यांच्या मनात काय विचार होते कोणास ठाऊक. थोड्या वेळानं ते उठले. भाकरीचं टोपलं उघडून पाहिलं. त्यातही काय नव्हतं. रात्रीच्या प्रकारामुळे आज आपल्यासाठी घरात काही उरलेलं नाही हे त्यांनी ओळखले. वळणीवरचा टावेल घेतला, तो खांद्यावर टाकला आणि कामाला शेतात निघून गेले. रात्री बाबांनी आईला मारलं. आईने आज बाबांचा स्वयंपाक केला नाही. बाबांना उपाशीच शेतात जावं लागलं. या गोष्टीचं सरूला खूप वाईट वाटू लागलं. बाबा आईला असं सतत त्रास देत होते. त्यांना दारू पिऊ नका असं सगळे सांगत होते, पण ते कोणाचंही ऐकत नव्हते. आपल्या अशा सवयीमुळे घरातल्या सगळ्यांना त्रास होतो हे न समजवण्या इतकं बाबा छोटे आहेत का? आपण चुकतो हे कळत असतानाही माणसं का बरं असे चुका करत असतील? असे अनेक प्रश्न तिच्या चिमुकल्या मनात वादळासारखे घुमत होते. तेवढ्यात शाळेची घंटा झाली. सरू लगबगीने शाळेत आली. सोबत बाळूही होता. शाळा भरली. वर्ग सुरू झाले. पण सरूचे मन काही शाळेत रमेना. बाबांचं चुकलं, पण आईने त्यांना आज अशी शिक्षा द्यावी का? पाठीवर मारावं, पण पोटावर मारू नये असं म्हणतात ना. खरंच आई खूप कंटाळली आहे बाबांच्या त्रासात. किती दिवस ती सहन करणार? बाबांनी वाईट सवय सोडायला हवी, पण ते ऐकतात थोडेच. तरी पण त्यांना सांगायला हवं, कारण वाईट सवय माणसाला विनक्षणाकडून घेऊन जातात. अशा सवयीमुळे प्रगतीची वाट बंद होतात. आजवर त्यांना सगळ्यांनी समजवलं, पण नाही ऐकलं त्यांनी कुणाचं. आता हे काम आपणच करायला हवं. लहान तोंडी मोठा वास घ्यायलाच हवा. प्रेमानं जग जिंकतं येतं असे म्हणतात. आपल्याला बाबांची वाईट सवयी सोडता येतात का ते आपण बघू. सरू शाळेतून घरी परत आली. झोपडीचा दरवाजा उघडला. चूल बाहेरच होती. तिथे स्वयंपाकाचं सामान आणलं. चूल पेटवली. वाऱ्यामुळे जाळ सारखा चुलीचा बाहेर यायचा. तशातच तिनं 2 भाकरी केल्या. लसूण घालून हिरव्या मिरच्याचा ठेचा केला. एका चिरकुटात भाकरी व ठेचा बांधला आणि कामावर बाबांकडे द्यायला निघाली. उन्हाळ्याचे दिवस होते. भयंकर ऊन होतं. सरूच्या पायात चप्पल नव्हत्या. डोक्यावर घ्यायला काही नव्हतं. रणारण्यात उन्हात हातात भाकरी घेऊन अनवाणी पायानं सरू चालत होती. विस्त्यावर पाय ठेवल्याप्रमाणे फुटफुटत्या पायाला चटके बसत होते. पण तिकडं लक्ष न देता बाबांना भूक लागली असेल
त्यांना लवकर भाकरी द्यायला हवी असं म्हणून ती भरभर चालत होती. वेदांत उरशी बांधून उन्हानं डोकं गरम झालं होतं. तिच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. पायाला चटके बसून तळवे लालबुंद झाले होते. पण ती थांबली नाही. थेट शेतात आली. शेतमजुरी जेवणाची सुट्टी झाली होती. सगळे जेवत होते, पण तिचे बाबा बाजूला एका झाडाखाली बसले होते. ते पाहून तिला खूप वाईट वाटलं. ती लगबगीने बाबांजवळ गेली. सरू कशी काय आली म्हणून बाबा तिच्याकडे पाहत होते. तेवढ्यात ती म्हणाली, बाबा ही घ्या भाकरी. काय? होय बाबा, मी तुमच्यासाठी भाकरी आणि ठेचा घेऊन आले. कोणी केली भाकरी? मीच केली आहे बाबा. अन शाळा ग? सरांना विचारून आले. बाबा तुम्ही उपाशी शेतात आलात. उपाशी पोटी काम कसं करणार? मला नाही राहवलं. मला खूप वाईट वाटलं. मी खूप रडले बाबा आणि ठरवलं काहीही झालं तरी बाबांना आज भाकरी घेऊनच जायचं. किती उन्हाचा आलीस ग पोरी? किती बाळ भाजले असतील तुझे? बाबा आई वडिलांपेक्षा कोणतीच गोष्ट महत्वाची नाही या जगात. ते सुखी तर सगळं जग सुखी. सगळ्या प्रेमाने वाग असं आमचे सर नेहमीप्रमाणे सांगतात. हे शब्द ऐकताच तिच्या बाबांनी तिला जवळ घेतला आणि ते रडू लागले. बाबा रडू नका. जेव्हा आधी सकाळपासून तुम्ही उपाशीच आहात. पोरी मी खूप त्रास दिला तुम्हाला सगळ्यांना. तरी पण माझी पोर उन्हातानाचं हातानं भाकरी करून घेऊन आले माझ्यासाठी. मी उपाशी आहे म्हणून मी. बाबा रडू नका. अगोदर जेवा मग बोला. पोरी चुकलं ग माझं. खूप चुकलो. नका त्रास करून घेऊ बाबा. पण झालेली चूक आता सुधारायला हवी ना. खरं आहे ग तुझं. तुझी आई खूप गुणाची आहे ग. पण मी दारू पितो आणि त्रास देतो तिला. माझ्या अशा गुणांनी लोकांनाही मी खूप त्रास दिला बघ सरू. आज तू माझे डोळे उघडलीस. मी यापुढे दारूला स्पर्श सुद्धा करणार नाही. ते आणखी मोठ्या प्रमाणे रडू लागले. त्यांनी शांत करत सरू म्हणाली, बाबा शांत व्हा. वाईट सवयीमुळे माणसांच्या घरादाराचं वाटोळं होतं. समाजात त्यांना किंमत राहत नाही. सारं आयुष्य बर्बाद होतं. म्हणून त्यापासून आपण दूर राहायला हवं. आणि माझे बाबा यापुढे चांगलं वागणार आहेत याची मला खात्री आहे. खरं आहे ग तुझं. वाईट सवयीचं गुलाम होऊन तिच्या विरोधात त्या कायमचं अडकून आयुष्याचं वाटोळं करून घेण्यापेक्षा त्यातून बाहेर पडून सुखी आणि आनंदी जीवन जगणं खरं आहे. यापुढे मी तुम्हा सगळ्यांना सुखात ठेवेन. कुठलंही व्यसन करणार नाही. एक माणूस बनून बाबांची कर्तव्य जबाबदारी सांभाळून सुख समाधान राहील. धन्यवाद.